सारा तेंडुलकर, भारताच्या युवा पिढीला ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला प्रोत्साहन देणारी नवी तारका. भारताचा क्रिकेट दिग्गज सचिन तेंडुलकर यांची कन्या सारा तेंडुलकर ही सध्या सोशल मीडियावर एका मोठ्या मोहिमेचा भाग बनली आहे. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी सुरू झालेल्या कम अँड से गडे या महत्त्वाकांक्षी मोहिमेची ती ब्रँड अँबॅसेडर आहे. ऑगस्ट 2025 मध्ये सुरू झालेली ही 130 दशलक्ष अमेरिकी डॉलर सुमारे 109 कोटी रुपये किमतीची मोहीम भारतासह जगभरातील प्रमुख बाजारपेठांवर लक्ष केंद्रित करत आहे. वयाच्या 27व्या वर्षी सारा ही केवळ तेंडुलकर कुटुंबाच्या वारसामुळे नाही, तर भारतातील तरुण पिढी, विशेषतः जनरेशन झी आणि मिलेनियल्सना आकर्षित करण्यासाठी निवडली गेली आहे, ज्यांना साहसाचा आणि शांततेचा मेळ हवा आहे. या मोहिमेचा शुभारंभ 4 ऑगस्ट 2025 रोजी मुंबईत झाला, जिथे सारा आणि ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन मोहिमेचा मास्कॉट रुबी द रू यांनी एकत्र स्टेजवर उपस्थिती लावली. ऑस्ट्रेलियाच्या विविध आकर्षणांचा प्रचार करणारा एक इन्स्टाग्राम रील तिने शेअर केलं, जो तात्काळ व्हायरल झाला आणि लाखो लोकांनी पाहिला. त्यात ती सिडनीच्या बॉन्डी बीचवरील सर्फिंगपासून ते टास्मानियाच्या प्राचीन रेनफॉरेस्टमधील शांत ट्रेकिंगपर्यंतच्या अनुभवांचा आनंद घेताना दिसली. ऑस्ट्रेलियात तुम्हाला साहस आणि शांतता यापैकी एकच निवडावं लागत नाही, असं ती म्हणाली. आणि तिच्या पोस्ट्समधून ती ऑस्ट्रेलियाच्या निसर्गरम्य समुद्रकिनाऱ्यांपासून ते सांस्कृतिक अनुभवांपर्यंत सगळं काही दाखवत आहे. साराची ही पहिलीच मोठी स्पॉटलाईट नाही, पण ही तिची सर्वात मोठी वैश्विक भूमिका आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतलेली आणि 3 लाखांहून अधिक इन्स्टाग्राम फॉलोअर्स असलेली सारा तिच्या पोषण, फॅशन आणि सामाजिक जबाबदारीच्या पोस्ट्समुळे ओळखली जाते. NDTV लाईफस्टाईलशी बोलताना तिने सांगितलं की प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर तिथल्या लोकांना भेटणं आणि त्यांच्या कहाण्या ऐकणं. ऑस्ट्रेलिया हे त्याचं परिपूर्ण ठिकाण आहे, कच्चं, स्वागतशील आणि आश्चर्यांनी भरलेलं. तिने शाश्वत पर्यटनावर भर दिला, जे या मोहिमेच्या मूळ तत्वांशी जुळतं. ऑस्ट्रेलियाच्या पर्यटन धोरणामागे ठोस आकडेवारी आहे. भारत आता जगातील 5व्या क्रमांकाचा आउटबाउंड पर्यटन बाजार आहे आणि 2024 मध्ये 5 लाखांहून अधिक भारतीयांनी ऑस्ट्रेलियाला भेट दिली. ही संख्या कोविडपूर्व काळापेक्षा 20% जास्त आहे. तरीही 18 ते 35 वयोगटातील तरुणांना लक्ष केंद्रित करण्यासाठी अजून खूप संधी आहे, ज्यांना वन्यजीव अनुभव, सांस्कृतिक सहभाग आणि इको ॲडव्हेंचर हवे आहेत. साराच्या सोशल मीडियावरील प्रामाणिक पोस्ट्स, जसे की सिडनी हार्बरमधील तिची सहल, युवा भारतीयांना ऑस्ट्रेलियाला जवळ आणतात. साराचा आवाज गर्दीतून वेगळा ठरतो, असं टुरिझम ऑस्ट्रेलियाच्या व्यवस्थापकीय संचालक सुसन कॉघिल म्हणाल्या. ती फक्त प्रभावक नाही, तर एक कथाकार आहे, जी ऑस्ट्रेलियाला भारतीय कुटुंबांसाठी आणि एकल प्रवाशांसाठी जवळची आणि रोमांचक बनवते. या $130 मिलियन मोहिमेत हाय प्रोडक्शन टीव्ही जाहिराती, डिजिटल जाहिराती आणि मुंबई दिल्लीतील पॉपअप इव्हेंट्सचा समावेश आहे, ज्यात ग्रेट बॅरियर रीफचे व्हर्च्युअल रियालिटी टूर आहेत. कॉन्टाससारख्या एअरलाईन्स आणि प्रभावकांची भागीदारीने या मोहिमेचा आणखी विस्तार झाला आहे, तर रुबी द रू या ॲनिमेटेड कांगारूने कौटुंबिक आकर्षण जोडलं आहे. प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत. लॉन्चनंतर भारतातून ऑस्ट्रेलिया प्रवास यासाठी गुगल शोध 35% वाढले आणि साराचा काही टीकाकार याला स्टार पॉवरचा अतिरेक म्हणू शकतात, पण साराची भूमिका केवळ जाहिरातींपुरती मर्यादित नाही. ती जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देत आहे, मूळ आदिवासींच्या नेतृत्वाखालील टूर आणि कार्बन ऑफसेट कार्यक्रमांवर भर देत आहे, ज्यामुळे आउटबॅकसारख्या ठिकाणी अतिपर्यटनाचा प्रश्न सुटेल. तिचे वडील सचिन यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला आपले दुसरे घर म्हटलं होतं. त्यांनी सोशल मीडियावर तिचे समर्थन केले. त्यांनी एक थ्रोबॅक फोटो शेअर करत लिहिलं, मैदानापासून क्षितिजापर्यंत तुझा अभिमान आहे सारा. हा एक परिपूर्ण क्षण आहे, ज्याने क्रिकेटच्या बंधनाला पर्यटनाच्या नव्या संधीत रूपांतरित केलं. 2026 पर्यंत ही मोहीम गती घेत असताना साराचा प्रवास एक मोठा बदल दर्शवतो. इन्फ्लुएन्सर आता फक्त उत्पादने विकत नाहीत, तर स्वप्न विकतात. पहिल्या आंतरराष्ट्रीय प्रवासाची स्वप्न पाहणाऱ्या भारतीयांसाठी तिचा संदेश स्पष्ट आहे. ऑस्ट्रेलिया हे फक्त ठिकाण नाही, तर एक आमंत्रण आहे. कम अँड से गडे, ती म्हणते, आणि तिच्या नेतृत्वाखाली भारतीय प्रवाशांची नवी पिढी या आमंत्रणाला प्रतिसाद देईल. पर्थमधील सूर्यास्ताचा पाठलाग असो किंवा ब्लू माउंटेन्समधील ताऱ्यांचं निरीक्षण, सारा तेंडुलकर ऑस्ट्रेलियाला जवळ आणत आहे आणि ते अधिकच आकर्षक बनवत आहे.